एक शायर म्हणाला होता कि एक कतरा होकर के भी दरिया से जंग लड़ता है, एक कतरा होकर के भी दरिया से जंग लड़ता है। इनको संभालना तुम्हारी हमारी जिम्मेदारी है। अरे ये संदीप नरवाड़े, ये शंकर बगाटे, ये विठल दादा पंडित, ये ऐसे चिराग है जो कहीं अंधेरों को भारी पड़ते हैं। या जिल्ह्यामध्ये आज हे बुद्ध विचाराचं वादळ, या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं वादळ या उभयंतांनी इथं निर्माण केलेलं आहे। आणि या ठिकाणावर आपल्या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंददादा शिंदे इथं उपस्थित आहेत। आनंददादा शिंदेचं प्रत्येक गाणं हे बाबासाहेब आंबेडकरांची ऊर्जा निर्माण आपल्यात करून देणार आहे। आनंददादा शिंदेचं गाणं कुठलंही घ्या तुम्ही, 20 वर्षापूर्वीचं जरी गाणं ऐकलं आपण तर ते वर्तमानात आज वाटते, आजच लिहिलंय काय की असे त्यांचे गाणे आहेत। आनंददादांचं हे गाणं आहे, कुण नाही केलं भलं व माय, कुण केलं भलं आपलं, कुण नाही केलं भलं व माय आहे ना। आणि त्या दिल्लीचं दालन खुलं व माय कुण केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी सगळे दालन इथले खुले करून टाकलेत, परंतु त्या दालनामध्ये जाण्याची हिम्मत आंबेडकरी समाजामध्ये आली पाहिजे। त्यामुळे या ठिकाणावर आपण आपला स्वाभिमान सुद्धा आपण जिवंत ठेवला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं, स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं, जिनका स्वाभिमान मरा होता है वो लोग गुलाम होते हैं, और मुर्दा लोग मिशन नहीं चलाते और जिंदा लोग ये मिशन को रुकने नहीं देते। बाबासाहेब आंबेडकरांचा हा गाडा आपल्याला पुढे आणि पुढे न्यायचा आहे। सगळ्यांनी एकतेची मूठ बांधून बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग केवळ बौद्ध समाजाच नाही, आज प्रत्येक देशातला माणूस बाबासाहेबांचं नाव घेतोय। त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणाले होते की मोठ्या कष्टाने हा रथ मी इथपर्यंत आणलेला आहे, याला जर पुढे घेऊन जाता येत नसेल तर काही हरकत नाही, परंतु याला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करू नका।